आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी असलेल्या भाविकांना परत त्यांच्या गावी पाठवलं जात आहे आणि पुण्यामधले असे काही भाविक होते जे अमरनाथ यात्रेला गेलेले होते ते आता परतलेले आहेत पुण्यामध्ये। त्यांच्याशी बातचीत केली आहे हर्षदाने। एकंदरीत तुम्ही कुठे होतात त्या दिवशी? अमरनाथ यात्रा संपून निघाला होतात का? काय घडलं जरा? आम्ही परत येत असताना आम्ही श्रीनगरच्या थोडे पांभोर म्हणून गाव त्या ठिकाणी आम्ही खरेदीसाठी थांबलो होतो आणि थोडीफार खरेदी केल्यानंतर अचानक तिथं दंगा सुरू झाला की हमारे आदमी को जवानों ने मारा है, चलो भागो भागो यहाँ से भागो ऐसा बोल दिया। तर आम्ही सगळेजण आमच्या ट्रॅव्हल्समध्ये तिथं गेलो आणि ट्रॅव्हल्स सुरू करून आम्ही थोडंसं 4-5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर आमच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला, दगडफेक केली आणि दगडफेक केल्यानंतर आम्ही दरवाजा उघडला नाही बसचा, त्यामुळे बसवर दरवाजावरती लाथा मारून काही लोक आमच्या बसमध्ये चढली आणि त्या ह्याच्यातच तुम्हाला ही सुद्धा इजा झालेली आहे। पुढची घटना कशी घडत होती? त्या क्षणीची तुमची मनस्थिती अर्थातच प्रचंड घाबरलेली होती। तेथील लोक जे होते ते आझादी आझादी म्हणून ओरडत होते, पाकिस्तान जिंदाबाद, इंडिया मुर्दाबाद असं नारे देत होते। त्यानंतर थोडी दगडफेक केली, दगडफेकमध्ये पूर्ण गाडीच्या आमच्या काचा फुटल्या, दगड वगैरे आम्हाला लागलेले आहेत, आमचे लोक जखमी पण झालेले आहेत। तुम्हाला माहिती होती का की हा जो बुरहान वानी आहे तिकडे त्याचा चकमकीत मृत्यू झालाय किंवा इतकी अशांतता त्या ठिकाणी आहे? आम्हाला काही माहिती नव्हतं अचानक, आणि आमच्यातल्या 2 जणांना अटॅक आले, अगदी थरथर कापा लागले। त्यांना कसं तर आम्ही सावध केलं, पाणी पाजलं त्यांना आणि कसे तर सुदैव आणले। एवढी दगडफेक झाली की आमच्या एक जणाच्या डोक्याला इथनं असा दगड लागून गेला काचमधनं। आम्ही एवढे घाबरलो होते की बस बोलायचं काम नाही, आणि सगळे ते इंडिया मुर्दाबाद आमच्या संघ अशी घोषणा द्या म्हणत होते। मग आम्ही त्यांच्या संघ घाबरून सगळ्यांनी घोषणा दिली त्यांच्याबरोबर। आम्हाला सीआरएफच्या जवानांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला चहा नाश्त्याची सोय करून 40 ते 50 किलोमीटर आम्हाला सुखरूप बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर आम्ही इथं सुखरूप पोहोचलो। मिलिटरीच्या कॅम्पमध्ये आमच्या ड्रायव्हरनी काय केलं, मिलिटरीच्या कॅम्पमध्ये गाडी घेतली, त्याने आम्हाला प्रोटेक्शन दिलं, त्यामुळे एकदम असं ते हे सेफमध्ये झालं आणि तिने नंतर मिलिटरी कॅम्पवाल्यांनी आम्हाला हे केलं। तुम्हाला अडवणं, तुमच्या दगडफेक करणं आणि त्यातनं तुम्ही सुखरूप वाचणं हा किती काळाचा होता? किती तास तुम्ही ह्या सगळ्यात? 10 ते 15 मिनिटाचा होता, पण तो एकदम भयानक होता, कारण आमच्या समोर गाडीतनं उतरायला चान्स नव्हता। ते मॉब आमच्या गाडीमध्ये चढला होता आणि आमच्या गाडीच्या समोर पूर्ण टायर वगैरे जाळून त्याचा त्यांनी धूर केला होता आणि गाडीच्या कडेने पूर्ण अशी लोक होती, त्यामुळे आम्हाला काहीच हे नव्हतं, कारण एक गाडी फसली होती। सुचत नव्हतं त्यावेळी आम्हाला आम्ही एकमेकांना असं बिलगून बसलेलो होतो, तरी देखील काही त्यातल्या लोकांनी मला असं खाली ओढण्याचा प्रयत्न केला आणि मी खाली येत नाही म्हटल्यानंतर माझ्या पाठीवरती त्यांनी बंदुकीचा असा दस्ता मारला पायावर आणि पाठीवर, आणि त्यात मी जखमी झालो। हा सगळा प्रवास होता आणि त्या क्षणीची परिस्थिती होती ती अक्षरशः 15 ते 20 मिनिटाची होती, पण त्यांना अक्षरशः दुसरं आयुष्य मिळाल्याची भावना आज इकडे ते जेव्हा पुण्यात पोहोचले त्यानंतर ते व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन विजय राऊसह हर्षराज स्वकुळ, एबीपी माझा, पुणे।